नमस्कार मंडळी, रामेश्वरी येरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। दिनांक 28/11/2024 रोजी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। तर कोणत्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना ही जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका। बाजूचे बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणाला मिळतील। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिकतर्फे हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। प्रति अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक, ठाणे, अमरावती। प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सर्व। विषयामध्ये काय दिले बघा। वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2024 अन्वये दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या पदभरती जाहिरात अधिसूचनेनुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2005 मध्ये किंवा त्यानंतर अपर आयुक्त कार्यालय नाशिक, ठाणे व अमरावती अंतर्गत नियुक्त सर्व आस्थापनेवरील सर्व पात्र वर्ग 3 व वर्ग 4 संवर्गातील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्याबाबत संदर्भामध्ये दिनांक 2/2/2024 चा शासन निर्णय देण्यात आलेला आहे। कर्मचारी संघटनेचे निवेदन देण्यात आलेले आहे। दिनांक 26/10/2024 रोजी आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना यांनी जे पत्र दिलेलं होतं त्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे। शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2024 अन्वये दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या पदभरती जाहिरात अधिसूचनेनुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर अपर आयुक्त कार्यालयास नाशिक, ठाणे व अमरावती अंतर्गत नियुक्त सर्व आस्थापनेवरील सर्व पात्र वर्ग 3 व वर्ग 4 संवर्गातील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करून त्यास अनुलक्षून योग्य ती कार्यवाही यापूर्वीच होणे क्रमप्राप्त होते। याबाबत अपर आयुक्त कार्यालय नागपूर व्यतिरिक्त कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास येते। याद्वारे आपणास सूचित करण्यात येते की संदर्भाधीन विषयांन्वये आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात यावा। नैना मुंडे आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या सहीनिशी हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नवीन परिपत्रकासह। धन्यवाद।